सज्जन श्रोते हो, आत्म्याचा जाणीव प्रकाश. आजचं 7 क्रमांकाचं निशिदिनी मधील पुष्प आहे, आत्म्याचा जाणीव प्रकाश. सज्जन श्रोते हो, ईश्वरी संसार हा शाश्वत आहे आणि मानव त्याचा विश्वस्त आहे म्हणताना खरे तर आपणाला ज्ञात किंवा सगुण साकार ज्याला ईश्वरी संसार म्हणतात आणि अज्ञात म्हणजे संसार पूर्व असणे पण किंवा निर्गुण निराकार, वेगळ्या भाषेत मूर्त आणि अमूर्त अशा दोन्ही रूपांचे मिळून एकत्व काय व कसे असेल त्याचा शोध आपणाला खऱ्या अर्थाने शाश्वत ईश्वरी संसार पाहता पाहता करायचा असतो. मूर्त व अमूर्त, प्रकट अप्रकट, सगुण साकार व निर्गुण निराकार यांचा एकत्वाने शोध म्हणजेच ईश्वराचा शोध होय. ज्ञानाचा आरंभ मूर्तापासून किंवा ज्ञातापासून होत असला, ज्ञानाचा आरंभ मूर्तापासून किंवा ज्ञातापासून होत असला तरी त्याचा शेवट अमूर्ताच्या किंवा ज्ञाताच्या म्हणजे अननोनच्या ज्ञानात खरे तर अज्ञाताच्या जाणीवेत व्हायला हवा. ज्ञानाला मर्यादा नाही, त्याचा अमर्याद विस्तार होऊन अमर्याद असा परमेश्वर ज्ञानाच्या कक्षेत यावयास हवा. म्हणजेच असत कडून सत, अंधारातून प्रकाश आणि अर्थात मृत्यूकडून अमृतत्वाचे ज्ञान व्हावयास हवे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. बृहदारण्यक उपनिषद यजुर्वेद यामध्ये मला असत्यातून सत्याचा मार्ग दाखव, अंधारातून म्हणजे तम किंवा अज्ञानातून प्रकाशाचा म्हणजे ज्ञानाचा ज्योतीचा मार्ग दाखव आणि मृत्यूकडून अमरत्वाचा मार्ग दाखव असे विश्वनिर्मात्याला म्हणजे परमेश्वराला प्रार्थिले आहे. सारांशाने नीट लक्ष दिले तर आपल्या हे लक्षात येईल की असत्यातून सत्य, अंधारातून किंवा अज्ञानातून, तमातून उजेड किंवा ज्ञान किंवा ज्योती आणि अर्थात मृत्यूकडून अमरत्वाकडे जाता येत असेल तर असत्य व सत्य, अंधार किंवा तम म्हणजे अज्ञान व उजेड म्हणजे ज्योत किंवा ज्ञान, मृत्यू व अमरत्व या वास्तवात आभासी 2 अवस्था असल्या पाहिजेत आणि दोन्ही आभास जेथे लय पावतात, लीन होतात अशी एकच एक भाषातीत परमसत्यता असली पाहिजे, जिला परमेश्वर अर्थात कर्तुम अन्यथा कर्तुम, सर्व सामर्थ्यवान, सर्व व्यापक आणि सर्वज्ञ, ओमनीपोटंट, ओमनीप्रेझेंट आणि ओमनिशंट असे म्हणतात. येथे ओमनिशंट याचा अर्थ नीट लक्षात घ्या. ओमनिशंट म्हणजे सर्वज्ञ नव्हे तर सर्व ज्याच्याकडून जाणता येते, सर्व ज्याच्याद्वारे जाणता येते अशा क्षमतेला ओमनिशंट म्हणजे सर्वज्ञता म्हणतात. आता पुढे पाहू. जर आपणाला ही ओमनिशंट म्हणजे सर्वज्ञता माहिती झाली तर त्या सर्वज्ञतेद्वारेच आपण खऱ्या अर्थाने ज्ञात आणि अज्ञात मिळून जी पलीकडची अवस्था आहे ती जाणू शकतो. परमसत्ता अखंड व्यापक ब्रह्मसत्ता असली पाहिजे की जी स्वाभाविकच जन्म मृत्यू रहित केवळ असतेच असते, अनादि अनंततेत नांदत असते. आता ज्या अर्थी ही परमसत्ता सर्व व्यापक, सर्व शक्तिमान आणि सर्व ज्यामुळे जाणले जाते अशी सर्वज्ञ आहे, त्या अर्थी ही परमसत्ता अखंड व्यापक ब्रह्मसत्ता म्हणजे बृहत विराट सत्ता असली पाहिजे की जी स्वाभाविकच जन्म मृत्यू रहित केवळ असतेच असते, अनादि अनंततेत नांदत असते. म्हणून जी केवळ असतेच असते आणि अनादि अनंततेत नांदत असते तीच परमसत्ता, तीच ब्रह्मसत्ता, तीच सगुण निर्गुणाच्या पलीकडील सत्ता, तीच व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडील सत्ता आणि तीच प्रकट अव्यक्ताच्या पलीकडील सत्ता म्हणजे ब्रह्मसत्ता असा आपणाला त्या सर्वज्ञतेच्या आशीर्वादाने तो जो ओमनिशंट आहे, आत्मा आहे, त्याच्या प्रकाशाने आपल्यामध्ये जाणीव रूपाने आपणाला समजू शकते. असा
अशा असण्याला जाणणे म्हणजे अशा केवळ असलेपणी असण्याला अनादि अनंततेत असणाऱ्याला जाणणे म्हणजेच जे जाणल्याने ऐकल्याने चिंतन केल्याने माहीत झाल्याने अन्य काही जाणण्याची ऐकण्याची चिंतनाची माहीत असण्याची चिंताच उरत नाही असं जाणणं. म्हणून अशा व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे असलेल्याला जाणणे म्हणजेच ते एकदा जाणले की उर्वरित जाणण्याची ऐकण्याची चिंतन करण्याची माहिती होण्याची किंवा घेण्याची गरज पडत नाही असं एकमेव द्वितीयत्व जाणणं. आणि मग जाणण्याबद्दलची चिंता आणि ज्ञानाबद्दलची आसक्ती सर्व संपून जाते. यालाच येन श्रुतम श्रुतम भवती अमतम मतम भवती अविज्ञातम विज्ञातम भवती म्हणजे जे एक ऐकल्याने अन्य काही ऐकायची गरज नाही, या एकाचे चिंतन केल्याने अन्य चिंतनाची आवश्यकता उरत नाही आणि एक जाणल्याने उर्वरित काही जाणण्यासारखं असं राहतच नाही असं छांदोग्य उपनिषदामध्ये सामवेदांतर्गत ब्रह्मनिरूपणात म्हटलेले आहे. मग असे काय असेल त्यालाच तर आत्मा म्हणतात. आणि म्हणून हा आत्मा आत्मा अरे वा द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या असं बृहदारण्यकात यजुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. आत्मा अरे वा द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या हा आत्मा किंवा हे ब्रह्मच खरे तर आपणाला आपल्या ज्ञानचक्षुनी जाणता आले पाहिजे किंवा आपल्या सुसंवेद्य शक्तीने जाणता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे, त्याच चिंतन मंथन करता आलं पाहिजे. म्हणून अशा त्या येना श्रुतम श्रुतम भवती अमतम मतम भवती अविज्ञातम विज्ञातम भवती यालाच बृहदारण्यकामध्ये यजुर्वेदांतर्गत अरे वा अरे 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 द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या म्हणजे आत्मा वा अरे द्रष्टव्या, आत्मा वा अरे श्रोतव्या, आत्मा वा अरे मंतव्या, आत्मा अरे तूच पाहण्यायोग्य, तूच ऐकण्यायोग्य आणि तूच चिंतन करण्यायोग्य, मंथन करण्यायोग्य असे बृहदारण्यकामध्ये यजुर्वेदांतर्गत याच आत्म्याला गौरवलेले आहे. जसं येना श्रुतम श्रुतम भवती या पद्धतीने त्याच आत्म्याला छांदोग्य उपनिषदात गौरवलेला आहे. आता प्रश्न उरतो त्याला जाणणार तरी कसे? त्याचे वर्णन केवळ नेती नेती असं बृहदारण्यक उपनिषदामध्ये यजुर्वेदात आलेले आहे. त्याचे वर्णन केवळ नेती नेती असं आलं आहे. जो कोणत्याही वर्णनात सामावत नाही, कितीही वर्णन केले तरी वर्णना पलीकडे उरतोच होतो असा तो ज्ञात आणि त्या पलीकडील अज्ञात यांचे एकत्व जाणून सहज मौनात अमनी परम शांतीतच हृत्पुंडरीकाशात हृदयरूपी कमळाच्या आत पोकळीत आनंद सघन मौन शांती जाणता येतो. तर आता हा जो नेती नेती म्हटलेला आहे आत्मा यजुर्वेदाच्या अंतर्गत बृहदारण्यकात, त्याला जाणणार तरी कसे? कारण तो तर कोणत्याही वर्णनात सामावत नाही. कितीही वर्णन केले तरी तो वर्णना पलीकडे उरतो. म्हणून जो जाणता येत नाही, वर्णन करता येत नाही, वर्णन करून सुद्धा त्या पलीकडे तो उरतो अशा आत्म्याला नेती नेती म्हणजे जे आम्ही वर्णन करतो तो हा आत्मा इति नसून त्या वर्णना पलीकडे आत्मा आहे. म्हणजे वर्णन करता येण्या योग्य आणि वर्णना पलीकडे असा तो आत्मा असल्यामुळे तो वर्णनात बसत नाही. अशा अर्थी त्याला नेती नेती असे म्हटलेले आहे. मग आता नेती नेती असा तो आत्मा आहे जेव्हा म्हणतात तेव्हाच आपल्या ध्यानात येते की ज्ञात आणि अज्ञात यांचे एकत्व जाणून जेव्हा आपण सहज मौनात अमनी परम शांतीत असतो तेव्हाच आपल्या हृत्पुंडरीकाशात म्हणजे हृदयरूपी कमळाच्या आत पोकळीमध्ये जी आनंद सघन मौन शांती जाणता येते, ते आनंद सघन मौन शांती रूपे प्रसन्न रूपे असणे जाणणे हेच ते नेती नेती म्हणजे वर्णन करता न येणाऱ्या आत्म्याचे, वर्णना पलीकडे असलेल्या आत्म्याचे जाणीव रूपी
हृदयाच्या आत असलेल्या कमळासारख्या भागातील मोकळ्या जागेत हेच ते आनंद सघन मौनामध्ये असताना, शांतीत असताना जे काही भावते ते भावने म्हणजेच आत्म्याचे भावने. म्हणून आत्मा हा भावरूप आहे. आत्मा हा ससंवेद्य स्वतःच स्वतःला जाणणाऱ्या जाणीव शक्तीच्यामुळे भावरूपाने जाणता येतो. म्हणून नेती नेती आत्मा हाच तो भाव तोची देव, हाच तो भाव तोची देव. एकदा काय सर्वार्थाने अत्युच्च भाव परिवर्तन झाले की अशा वेळी सर्व शोधण्याचा अट्टहास, सर्व शोधण्याची खटपट यातायात थांबते आणि आयास सायास थांबतात. आणि अष्टावक्रांनी जे म्हटलेलं आहे, आयास सायास हेच मानवी दुःखाचे कारण आहे. आणि जेव्हा आयास सायास थांबतात तेव्हा मानवाला हृदयाच्या पोकळीत कमळासारख्या असलेल्या भागाच्या आतील मोकळ्या जागेत परमशांत मौनाचा, अत्याधिक आनंदाचा जो अनुभव येतो, तो अनुभव हाच खरा नेती नेती असे म्हटले जाणाऱ्या जाणीव म्हणजेच जो माहितीच्या पलीकडे आहे, जो ज्ञानाच्या कक्षेत बसत नाही, असा सर्वात पलीकडे असलेला जो आहे तो केवळ आणि केवळ परमशांत अमनावस्थेत शांत्यातीत म्हणजे शांतीच्याही पलीकडील अत्युच्च शांतीमध्ये आपल्या हृत्पुंडरीकाशात म्हणजे हृदयरूपी कमळाच्या आतल्या पोखरीमध्ये जाणता येतो भावरूपाने. जी आपणाला परमशांती, एक अनामिक आनंदाचा भाव जो आपल्या हृदयात सरतो, तो भाव जो त्याचं जे सृजन होत असतं, हे आनंदाचा स्राव, शांती मौनाचा स्राव, हाच तो परमेश्वराचा स्राव. हेच ते परमेश्वराचे आपल्या शांत प्रशांत मनातील हृदयातील श्रवणे वाहणे. म्हणून नेती नेती जी गोष्ट आहे ती इति इति कधी म्हणता आली नाही, तरी सुद्धा पूर्ण शांत आनंद विभोर असा कधीही न अनुभवलेला, अनुभवलेला म्हणजे अनुभवातीत जो अनुभव असतो परमशांतीचा, मौनाचा आणि सघन आनंदाचा, हा जो आनंद सघन आनंद आणि मौन परिपूर्ण शांती सघन असा जो सद्भाव असतो. म्हणून सत चित आणि आनंद, निश्चित असणेपणा, निश्चित चैतन्याची जाणीव आणि निश्चित आनंद सघन असणे पण हे जे आपल्या हृदयामध्ये जाणवणारे सच्चिदानंद घन असं जाणीव रूपी जे काही असतं तेच भावामध्ये परिवर्तित होणारे ईश्वरी तत्व किंवा आत्मतत्व होय. आता हे शब्द झाले, त्याचा अनुभव घेण्यासाठी निश्चितच माणसाला शांत्यातीत शांतीमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि एकदा का त्या वेगळ्या परिमितीत प्रवेश झाला की माणसाचे आयास सायास रूपी दुःख संपून जाते. आणि खऱ्या वेळेला असे माणसाचे सांसारिक प्रश्न तर मिटतातच, परंतु सांसारिक प्रश्न मिटून सुद्धा त्याला अनपेक्षितरित्या बसल्या जागी केवळ आणि केवळ आनंदाची अत्यानुभूती येते. अशा वेळी साधक केवळ भेदातीत, अवस्थातीत, देहातीत, गुणातीत, कालातीत असतो. अशा वेळी साधक भेद आणि अभेदाच्या पलीकडे, कुठल्याही अवस्थेच्या पलीकडे झाल्यानंतर देहाच्याही पलीकडे, गुणाच्याही पलीकडे, कालाच्याही पलीकडे असतो. हेच वर्णन गणपती सर्व शीर्षात गुणत्रयातीत, हा जो आत्मा गुणत्रय म्हणजे सत्व रजतमाच्या अतीत असतो. तम देहत्रयातीत, स्थूल सूक्ष्म कारण या त्रिदेहाच्या पलीकडे असतो. तम कालत्रयातीत, वर्तमान भूत भविष्याच्या पलीकडे असतो. तो मूलाधार स्थितोस नित्यम. तेव्हा असा हा मूलाधार रूपी आत्मा जेव्हा हृत्पुंडरीकाशात जेव्हा जाणवतो तेव्हा परमशांत मौन, परमशांत्यातीत शांती आणि खरं तर एक अत्यंत सच्चित आनंद
सद्घन चिद्घन आनंदघन असं पूर्णपणे जे जाणवतं ते पूर्णत्वाचं जाणीव, ती पूर्णत्वाची जाणीव म्हणजेच आपण आपल्या जागी परिपूर्ण अखंड ब्रह्म असल्याची जाणीव. हा भाव म्हणजेच भाव तोची देव, अशा अर्थी हा ब्रह्मभाव प्रकट होणं म्हणजेच आता काही मिळवण्यासारखं उरलं नाही. आपल्याला काही गमवायचं नाही, आपल्याला काही कमवायचं नाही, आपण कमवीत नाही, आपण गमवीत नाही. आपण आपल्या पूर्णावस्थेत केवळ असतो आणि असतो मात्र. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपलं बिईंग म्हणजे जीवदशा नष्ट होते आणि तेव्हा आपण ओनली टू बी केवळ असणेपणी असतो. हे जर लक्षात आलं तर हेच खरं अवर्णनीय आत्म्याचे, हेच खरं अवर्णनीय आत्म्याचे, त्याला वर्णन म्हणू नका, खरंच केवळ अवर्णनीय आत्म्याचे असणे पण भाव तोची देव या पद्धतीचे आहे. म्हणून जर आपण म्हटलं की हे भावा हे सर्व असणे पण ह्यालाच जर आपण वर्णन म्हटलं तर जो वर्णनापलीकडे आहे तोच वर्णनात आणणं याला खरं तर वदतो व्याघात म्हणतात किंवा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन किंवा आत्मविसंगती म्हणतात. हे लक्षात येईल. म्हणून सज्जन हो, हे जाणवणे जे आहे ते असं जाणवतं तसं जाणवतं असं सांगितलं असलं तरी जे जाणवतं ते जाणवू द्या. आणि त्या जाणतेपणे जाणत असता असता जर तुम्हाला परमशांती, परममौन आणि खऱ्या अर्थाने कोणत्याही तऱ्हेचे प्रश्नच उरले नाहीत असा जर तुमच्यामध्ये उत्तरोत्तर भाव वृद्धिंगत झाला तर उत्तर दिशेला असणारा म्हणजे पुढे पुढे वर्तणारा, पुढे पुढे जाणारा हाच तो उत्तरोत्तर वाढणारा ब्रह्मभाव, हाच तो तुमच्यामध्ये वृद्धिंगत होतोय असं जर तुम्हाला जाणवत असेल तर तुमच्या लक्षात येईल जे आपण हंसध्वनीमध्ये म्हटलेलं आहे, मी तर सतत पुढे पुढे जात आहे. म्हणजे ब्रह्म सतत पुढे पुढे जात आहे. हे जर तुम्हाला सतत पुढे 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 जाणं दिसलं, आता पुढे जाणं याचा अर्थ पुढे मागे असा नाही, पुढे जाण्याचा केवळ अर्थ एवढाच आहे की शांती अधिकाधिक दृढतर दृढतम होते, मौन अधिकाधिक दृढतर दृढतम होतोय आणि आनंदही अधिकाधिक दृढतर आणि दृढतम होतोय. म्हणून शांती, मौन आणि आनंदाचा अत्यंत सघन जेव्हा अनुभव घेतला जातो तेव्हा त्याला, आता मी असं म्हणणार नाही, ब्रह्म म्हणतात. तेव्हा ते जे असतं ते असतं ते अनुभवा. अशाच अर्थी त्याचे वर्णन परत करायला गेलो तर त्याला सेल्फ कॉन्ट्रॅडिक्शन, आत्मसंगती म्हणजे तो घात म्हणतात. म्हणून असं असणे पण अनुभवा एवढंच सांगितल्यानंतर दैवी संसार, त्याचा रखवाला म्हणजे विश्वस्त मानव आणि त्याचे अहर्निश विश्वस्ताचे कर्तव्य. म्हणून जेव्हा आपण ही आपल्यातील सच्चित आनंद घन असणेपणाची अनुभूती दृढतर दृढतम दृढतर दृढतम म्हणजे सद्घन चिद्घन आनंद घन आणि शेवटी एकूणातच ब्रह्मघन असल्याचा जेव्हा अनुभव आपण आपल्या हृदय मनांतर्गत घेतो तेव्हा जे जाणवतं ते म्हणजेच खर तर परमेश्वराचा अविनाशी संसार, त्याचा रखवाला जो विश्वस्त त्याचंही अविनाशी असणं आणि विश्वस्ताचे परमेश्वराचा संसार नीट चालवण्याचे कार्य सुद्धा अहर्निश विश्वस्त पद्धतीने चालणं म्हणजे दैवी संसार विश्वस्त. आणि दैवी संसाराबद्दलचे विश्वासाचे कर्तव्य जेव्हा अहर्निश अखंडपणे चालू असतो तेव्हाचा सद्घन चिद्घन आनंद घन एकाकार जो भावारूप अनुभव येतो त्याला आपण म्हणू शकतो का ब्रह्म? वर्णन करता येत नाही म्हणून म्हणू शकतो का ब्रह्म? याचं उत्तर शब्दात जरी नाही असलं तरी असणेपणात मात्र ते तसं असू शकतं. म्हणून परमशांत मौनात आपण विश्रांत झाला तर आपणाला
अशा केवळ असणेपणात कैवल्यात त्या एकमेवाचा समग्र ज्ञान प्रकाश निश्चितच प्रकाशित होत आहे हे समजल्याखेरीज राहणार नाही. हाच असेल वरील साऱ्या महावाक्यांचा आत्म्याच्या आपलेपणाचा जाणीवरूपी प्रकाश. म्हणजे आपल्यामध्ये हे सर्व आपलं आहे, आपलं आहे, आपलं आहे. आपलं म्हणजे मीच नव्हे, हे सर्व आपलं आहे. म्हणजे सर्वांचं एकात्म असं जे संपूर्ण असणे पण आहे, हा आत्म्याचा आत्मीयतेचा जाणीव प्रकाश, एकाचा एकत्वाचा एकमेव प्रकाश, यालाच म्हणतात आत्म्याचा जाणीव प्रकाश. आणि हा जर आपल्यामध्ये प्रकट होत असेल तर निश्चितच आपले सर्व प्रश्न जे संभवता संसारीच असतात त्याचा निपटारा एका क्षणात झाल्याखेरीज राहणार नाही. तर या आत्म्याच्या जाणीव प्रकाशाच्या जर आपण चिंतनात राहिलात तर एका तत्वाच्या बाबत काहीतरी विचारण्यासारखं थोडंफार अजून शिल्लक राहील, पण संसाराबाबत विचारण्यासारखं आणि सांगण्यासारखं या जगात असतच नाही याचं भान आपणाला येईल. आणि हा तो ज्ञानभानू जो आपल्यामध्ये उदयास आला की ज्ञानभानूचा उदो उदो करणं हेच खऱ्या अर्थाने मानवाचं इति कर्तव्य आहे. तर आजच्या या सुप्रभाती आत्म्याच्या जाणीव प्रकाशात आपण प्रकाशित झाला असाल आणि उजेडी राहिले उजेड होऊन, याचा अर्थ सर्व ज्याला प्रकाशित करतो, सर्व ज्याच्यामुळे प्रकाशित होतो तो आत्मा केवळ आणि केवळ आपणा वाचून अन्य नाही. तेव्हा आत्म्याशी अनन्य भावाने जर आपण राहू शकलो तर हा आत्म्याचा जाणीव प्रकाश म्हणजे खऱ्या अर्थाने स्वरूप प्रकाश, स्वप्रकाश आहे. तर सज्जनो, आत्म्याच्या जाणीव प्रकाशात, स्वरूप प्रकाशात चिंब चिंब भिजून नाहून आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने अनायसे जाणार आहे. चिंता करू नका, मात्र आत्मचंद सोडू नका. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात.